ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर. सोनिया भोसले म्हणून आहेत. ताई पुण्यामध्ये राहतात आणि ताई म्हणत होत्या 20 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे. आणि त्या म्हटल्या की ज्यावेळेला मला खऱ्या अर्थानं म्हणजे आईची गरज होती, त्यावेळेला कधीच आई मला म्हणजे दिसली नाही. आणि आई आणि बाप या दोन्हींची दोघांचं जे पण काम असेल त्या माझ्या बाबांनीच केलं म्हणलं. आईची जागा बाबांनी घेतली आणि माझ्यासाठी बाबांनी आयुष्यभर लग्न केलं नाही म्हणलं. 2 वर्षाची असताना माझी आई मला सोडून गेली आणि तिनं दुसरं लग्न केलं म्हणलं. पण सगळे म्हणत होते बाबांना म्हणलं, की "तू दुसरं लग्न कर आणि तू ती ती मुलगी ती खान तशी माती निघेल. ती मुलगी तिच्याकडं का तर बाबांना वगैरे सगळ्यांनाच माहिती होतं, त्या आई कुठं राहायला गेलेली आहे किंवा कुणासोबत आहे, सगळ्यांनाच माहिती होतं. पण घरच्यांनी बऱ्याच गोष्टी करायचा प्रयत्न केला, की तिला असं करूया, तसं करूया वगैरे. पण पण बाबांनी कुणालाही काही करू दिलं नाही. कुणालाही हे केलं नाही, की ज्याची इच्छा असेल ती व्यक्ती त्या ठिकाणी जाणार. आपण तिला ओढून शरीरानं आणू शकतोय, पण ती मनानं तिथंच राहणार. तर त्यामुळं अशी व्यक्ती नको, की जिला मनानं माझ्यासोबत राहायचं नाही. बाबा माझे फार सहनशील, मॅच्युअर आणि खूप म्हणजे गोष्टीत अगदी विचारपूर्वक निर्णय घेणारे होते. तर त्यांनी ठरवलं, की जरी माझ्या आईचे आई-वडीलसुद्धा म्हणजे अशा मताचे होते, की म्हणजे माझे आजी-आजोबा, आईचे आई-वडीलसुद्धा अशा मताचे होते म्हणला, की आम्ही जिथनं असेल तिथून तिला फरफटत आणतो आणि तुम्ही फक्त होय म्हणा. पण बाबांनी हे नाही केलं म्हणला. तिला जाऊ दिलं आणि बाबा बोलले, "तिला जर राहायचं नसेल, तर आपण जोर जबरदस्ती करून तिचं तर आयुष्य कशाला हे करा. आणि मला माझ्या मुलीमध्ये सुख आहे. मला काही गरज नाही आहे त्या संसाराची. जिथं मन नसेल तिथं माणसानं नाही राहिलेलं चांगलं." असं बाबा बोलले म्हणला. "बरं दुसरं लग्न कर." तर माझ्यासाठी बाबांनी दुसरंसुद्धा लग्न केलं नाही म्हणला. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आजी माझी फार झुरत होती म्हणला. वडिलांची आई फार झुरायची, की माझा मुलगा एवढा चांगला आणि त्याला म्हणजे बायको नाही चांगली भेटली आणि आता मुलीची जबाबदारी. तर आजी माझ्यावर फार राग-राग करायची म्हणल्या. का माहिती नाही म्हटल्या. पण ती फार माझ्यावर राग-राग करायची आणि ती राग-राग करायला लागली, की बाबा असं बोलायचे, की "अगं तिनं काय केले आणि जर तुला तिचा त्रास होत असेल, तर मी हे घर पण सोडून जाईन." आणि मग ती कुठेतरी शांत व्हायची म्हणला. पण आतून तिला माझा फार राग यायचा म्हणला. की म्हणजे तिला असं वाटायचं, की जर मुलगी जन्माला घातली, तिला राहायचं नव्हतं, तर मुलीला तरी घेऊन जायचं होतं. जर मुलीला घेऊन गेली असती, तर माझ्या मुलानं लग्न तर केलं असतं. असं तिचं मत होतं म्हणला. आणि तुम्हाला सांगू म्हणला, माझ्यासाठी माझे बाबा आईंच्या मार्गात आले. म्हणजे आईंचं काहीच माहीत नव्हतं म्हणल्या. म्हणजे माझ्या बाबांना नाही, कुणालाच नाही घरी आईंचं काही माहिती नव्हतं. मी ज्यावेळेला 3-3.5 वर्षाची झाले म्हणल्या, 3.5 4 वर्षाची झाली असेल म्हणल्या, त्यावेळेला बाबांचा एक मित्र आहे, की ज्याच्या मुलीच्या वाढदिवसाला आम्हाला बोलवलेलं होतं म्हणलं आणि बाबा मला घेऊन गेलेले होते. आणि त्यावेळेला म्हणल्या ताई सांगत होत्या, त्यावेळेला बोलता-बोलता ते त्यांनी आईंचं वगैरे अनुभव सांगायला सुरुवात केली आणि आईंच्या कृपेनं झालेली मुलगी आहे माझी वगैरे हे करून तिला वाढदिवसादिवशी आईंच्या समोर पाया पडायला लावलं वगैरे हे केलं. आणि ती मुलगी इतक्या इतक्या छान रीतीनं सगळ्यांच्या समोर तिनं बालोपासना म्हणून दाखवली. म्हणजे बाबांना पण कौतुक वाटलं, की ती इतक्या गोड आवाजात बालोपासना म्हणून दाखवली. बालोपासना म्हणून दाखव. तर तिनं न चुकता पूर्ण बालोपासना आणि सगळेजण ऐकत होते म्हणले आणि त्यातले बरेच जण आईंच्या मार्गातलेच होते. तर ती मुलगी म्हणले, की "गिरीधर मी पूजणार आजी." हे जे आहे, ते तर इतकं आर्ततेनं ती मुलगी म्हणत होती,
की माझे बाबा फार हे झाले म्हणले, इम्प्रेस झाले आणि त्यांनी विचारलं, की "अरे हे खूप छान म्हणते ही, हिला गाण्याच्या क्लासला वगैरे लाव." तर अरे क्लास वगैरे काही नाही, आई सगळं करून घेतात आणि ती आईंच्या कृपेवर झालेली आहे. त्यामुळं ना मी सगळं आईंवर सोडलंय तिचं. तर मग बाबांनी चौकशी केली सगळी, की काय आहे आईंचा मार्ग किंवा काय आहे आईंच्या मार्गामध्ये वगैरे. आणि त्या दिवशी येताना ते आईंचं चरित्र घेऊन आले तेवढ्यासाठी, की आई काय आहेत हे जाणून घेण्यासाठी चरित्र घेऊन आले. आणि बाबा मलाच म्हणजे माझ्याबरोबर जेवायचे. कधीही असं त्यांनी केलं नाही की त्यांच्या कामातून त्यांनी मला वेळ दिला नाही, असं कधीही केलं नाही. का तर आई नाही आहे, तर सगळ्या आईची कर्तव्य माझ्या बाबांनी केली म्हणतात. तर त्यामुळं संध्याकाळी त्यांनी झोपताना मी झोपताना वगैरे ते चरित्र वाचायला घेतलं म्हणलं पहिल्यांदा, की काय आहे हे बघण्यासाठी. त्यांना खूप त्या मुलीचं कौतुक वाटलेलं आणि त्यांना असं वाटलं, की माझ्या मुलगीला सुद्धा काहीतरी चांगला मार्ग मिळाला पाहिजे आणि ह्याच्यासाठी त्यांनी चरित्र वाचनाला घेतलेलं होतं. आणि ते वाचत बाबा माझे पहाटे 4:00-4:30 पर्यंत जागेच होते. त्यांनी ते पूर्ण निम्म्यापेक्षा जास्त चरित्र वाचून काढलेलं होतं तेवढ्या रात्रीमध्ये. आणि मला ज्यावेळेला आजी वगैरे सकाळी सकाळी उठली आणि म्हटले, "अरे लाईट चालूच आहे तुझ्या रूमची आणि कशाला एवढी रात्रभर लाईट लावायचं?" तर "नाही, मी झोपलोच नाही. मी जागाच होतो." तर "काय करत होतास?" तर "नाही, ते एक पुस्तक आणलेलं ते वाचत होतो." आणि मग मी ज्यावेळेला उठले म्हणल्या तर त्यावेळेला मला एवढं काहीच कळत नव्हतं. पण ज्यावेळेला मी उठले त्यावेळेला बाबा त्यावेळेला अंघोळ वगैरे करून आलेले होते आणि बाबांनी ना ते चरित्र हातात घेतलं म्हणल्या आणि पहिल्यांदा आईंच्या पाया पडायला लावलं मला. त्या चरित्राचा जो पहिल्या ह्याच्यावरती आईंचा फोटो आहे, तर त्याच्यावर माझं डोकं ठेवलं बाबांनी. आणि त्या गोष्टी पुसटशा आठवतात आणि बाबांनी नंतर त्या म्हणजे राहिल्या पाहिजेत लक्षात म्हणून ते परत बाबा कायम सांगायचे म्हणल्या, की आपण असंच वाढदिवसाला गेलेलो होतो. त्यांनी त्यांच्याकडून चरित्र आणलेलं होतं. मी ते रात्रभर वाचत होतो आणि तुझं डोकं मी पहिल्यांदा त्याच्यावरती ठेवलेलं होतं. अरे हे खूप बाबा मला हे करून सांगायचे म्हणल्या. आणि मग मी त्यांच्या सहवासात वाढले. शिक्षण खूप चांगलं आईंच्या कृपेनं, बाबांच्या आशीर्वादानं खूप सगळं शिक्षण माझं चांगलं झालं आणि इंजिनिअरिंग कंप्लीट झाली. सगळं व्यवस्थित बाबांच्या ह्यानं झालं म्हटलं. आई त्या काळामध्ये बऱ्याच वेळेला आली म्हणजे मला भेटण्यासाठी वगैरे. तर बाबांनी कधी आक्षेप नाही घेतला, पण आजीनं मला भेटायला नाही दिलं आणि नंतर ज्यावेळेला मला समजायला लागलं त्यावेळेला मी स्वतः तिच्याशी बोलणं किंवा भेटणं टाळलं. बाबांनी कधीही म्हटले नाही आणि ज्यावेळेपासून ते आईंच्या मार्गात आले, त्यांचा स्वभाव त्यांचा स्वभाव कुणालाही त्रास न देणारा असा होता. त्यामुळं ते कधीच असे त्यांनी म्हटले नाहीत, की भेटू नको मुलीला वगैरे असं नाही. पण तुम्हाला खरं सांगू म्हणल्या, ज्यावेळेला मला कळायला लागलं, त्यावेळेला मी स्वतः भेटणं टाळलं. का तर मला हे माहिती होतं म्हणल्या, की बाबा जरी बोलत नसले ना, तरी त्यांना मी जशी मोठी होईन, तसं त्यांना कुठेतरी एक भीती पण वाटत होती, की आत्ता जर आई भेटायला लागली आणि हिला जर माया यायला लागली आईची आणि ही जर आईकडे गेली तर परत कुठेतरी मी एकटा पडेन का? असं कुठेतरी भीती होती त्यांना. म्हणजे त्यांनी कधी मला बोलून नाही दाखवलं म्हणल्या, कधी हे नाही केलं. पण त्यांचे भाव मी एवढी त्यांच्याजवळ वाढलेले होते, की त्यांचे भाव मला कळायचे म्हटलं. मला बाबांच्या अजूनही खूपशा गोष्टी न बोलता त्यांच्या सगळ्या भावना समजतात म्हणतात. आणि ज्यावेळेला मला 1-2 वेळा फील झालं की बाबा मी तिच्याबरोबर भेटून आले, तर 1-2 वेळा त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं वगैरे बघितलं मी. आणि मी तिला एकदा सरळ सांगितलं, की "मला तुझ्याशी बोलायला काही इंटरेस्ट नाही, भेटायला पण इंटरेस्ट नाही आणि तू माझ्याशी भेटू पण नको आणि बोलू पण नको आणि मी बोलणारही नाही कधी. मला माझ्यासाठी माझी आई पण माझा बापच आहे आणि बाप पण बापच आहे." तर ती बऱ्याच वेळेला नंतर पण तिनं आणि तुम्हाला खरं सांगू, मी बाबांना पण ही भीती कुठं राहायला नको म्हणून बाबांनासुद्धा
अगदी 8वी-9वीत असताना मी बाबांना बोलले, "बाबा तुमच्याशिवाय मी कुणाचीच नाही आहे." आणि आईंनी त्यावेळी तर मी आईंच्या पूर्ण मार्गात आलेले होते म्हणल्या. अगदी लहानपणापासून बाबांनी इतकं आईंचं इतकं शिकवलं, की अंघोळ केली की पहिल्यांदा जाऊन आईंना पाया पडायचं. जी फुलं असतील ती आईंना हे करायची, अर्पण करायची. आईंचं चरित्र वाचायचं. एखाद्या बाईनं शिकवलं असतं म्हणल्या, पण माझ्या बाबांनी मला शिकवलं की चरित्र वाचन. आणि आजही माझा चरित्र वाचनाचा नेम, कधीही चरित्र वाचन केलेलंच नाही असा दिवसच नाही आहे म्हणतात माझ्या आयुष्यातला. म्हणजे जसं मला कळायला लागलं आणि जसं मी वाचायला लागले त्यावेळेपासून म्हणतात की चरित्र वाचन हा माझ्या जसं आपण रोज जेवतोय तसं माझं जीवनाचा अविभाज्य भाग आहे म्हणतात तो, की चरित्राचं भले कितीही गडबड असू दे, कुणी वारलेलं जरी असलं, एक पान चरित्राचं वाचलं जातंयच म्हणल्या. आणि मी मध्यंतरी एकदा माझ्या बाबांना बोलले म्हणल्या, "बाबा आणि चरित्र वाचनात माझ्या आईनी कधीही खंड पाडून घेतलेला नाही." तर बाबांचे ते शब्द आजही मला झोंबतात म्हणल्या. पण ही गोष्ट सत्य आहे. पण त्या म्हणत होत्या, की बाबा बोलले, की "ज्या दिवशी मी जाईन ह्या जगातनं, त्या दिवशीसुद्धा चरित्र वाचन कर. भले तुला कितीही वाईट वाटलेलं असू दे, की माझे वडील नाही आहेत, पण त्या दिवशीसुद्धा एक पान चरित्राचं वाच." आणि हे असं शिकवणारे माझे बाबा. त्यामुळं मी आईंच्या मार्गात खूप चांगल्या रीतीनं आले. कुठल्याही गोष्टीत माझं अडलं नाही. का तर माझे वडील तेवढे फक्त ते आईंच्या मार्गात होते म्हणून माझं सगळं चांगलं झालं असं नाही म्हणतात. आईंचे प्रत्येक नियम फॉलो करणारे होते. आणि मुळात आईंना जशा व्यक्ती आवडतात त्या पद्धतीचा स्वभाव बाबांचा होता. आणि त्यामुळं माझ्यावर कृपा आईंची लवकर झाली म्हणतात. आणि इतक्या वर्षात जसं बाबा करायला लागलेत करायला लागले आईंचं म्हणतात, तेवढा ह्याच्यामध्ये आधी थोडंफार मला जाणवायचं, की बाबा कुठेतरी एकटे. पण नंतर त्यांची प्रसन्नता म्हणा, त्यांचं जे वागणं आहे, त्या वागण्यातली आपण म्हणतोय ना, एखादी व्यक्ती आपल्याला बघितल्यावरच तिच्याकडून एक पॉझिटिव्ह वाइब्स येतात. तर तशा प्रकारचे व्यक्ती माझे बाबा होते म्हणतात त्या. त्यांनी ज्या पण वेळेला कुणाच्यात पण जाऊ देत, कुणाच्या पण ठिकाणी जाऊ देत, कुणाच्या घरात जाऊ देत, तर ते सगळे म्हणायचे की "तू आलास ना, आमचं घर प्रसन्न होतंय." तर अशा पद्धतीनं बाबांनी सगळं आयुष्य घालवलं म्हणतात माझ्यासाठी फक्त. आणि मग माझी इंजिनिअरिंग वगैरे झाली. लग्न ठरताना माझा प्रॉब्लेम येत होता म्हणल्या. लग्न ठरताना तेवढं म्हणजे बाबांना वाटत होतं की इंजिनिअरिंग झाले वगैरे काय नको जॉब वगैरे, आणि आता लग्न करून टाकू. आणि तुला म्हणजे तिथं काय तुझी इंजिनिअरिंग झालेलीच आहे, तर तशाच पद्धतीनं आपण मुलगा बघायचा. तुला गरज असेल तर जॉब कर, नाही तर काही गडबड त्या जॉबसाठी धडपड करू नकोस. आयुष्यभर तुला घरचं पण काम करायचं आणि ह्याच्यातलं पण करायचं आहे. म्हणजे एका बापाची तळमळ ती वेगळ्या पद्धतीनं होती त्यांची म्हटल्या, की माझी मुलगी जॉब करून पैसे पण मिळवणार आणि परत तिला घरातलं पण करावं लागणार. त्या काय जबाबदाऱ्या तिला चुकणार नाहीत. ह्या उद्देशानं ते म्हणत होते, काही नको, तू जॉबची गरजच असेल तरच कर, नाहीतर काही त्या जॉबसाठी धडपड करू नको. तुला फक्त इंजिनिअरिंग ह्याच्यासाठी कर की आयुष्यात कधीतरी तुला त्या शिक्षणाचा जर गरज पडली तर उपयोग करता यावा. पण तू जॉबच्या भानगडीत पडू नको, असं बाबा कायम म्हणायचे म्हणल्या. आणि मग मी जॉब केला नाही. पण निवांत चाललेलं होतं म्हणल्या. सेवा व्यवस्थित घडत होती, पण लग्नात अडथळे येत होते म्हणल्या. तर बाबासारखे आईंना प्रार्थना करत होते, की माझ्या मुलीला वेळानं मिळू दे, पण तिच्या मनासारखं मिळू दे, की जेणेकरून तिला परत असं नाही वाटलं पाहिजे, की बापानं काहीतरी चुकीचं आपल्या गळ्यात घातलं आणि तिच्याकडून कुठले तरी चुकीचे निर्णय. का तर बऱ्याच वेळेला लोकांनी ह्या अशा शब्द वापरले, की "खान तशी माती निघेल, उद्या उठून आईचेच संस्कार घेतले तर हिनं काय?" असं ज्यावेळेला बाबांना बोललं जायचं, त्या भीतीपोटी त्यांनी मला आईंच्या मार्गात आणलेलं होतं म्हणल्या खरं तर. आणि बाबा म्हणायचे, की मुलगी माझी पण आहे, तर माझे पण संस्कार तिच्यात येतील. ती कधी कुणाला फसवणार नाही किंवा तिच्याकडून कधी असं कधीच घडणार नाही. आणि त्या गोष्टी मला बाबांनी तर शिकवल्याच,
पण त्या गोष्टी माझ्यात आईंनी रुजवल्या म्हणतात. कधीही कुणाला न फसवणं आणि कधीही आपण एकदा फसलोय तर त्या त्या गोष्टीनं कोणीतरी आपल्याला फसवून गेले तर त्या गोष्टीनं खचून न जाणं, ह्या दोन्ही गोष्टी मला आईंनी आणि माझ्या बाबांनी शिकवल्या म्हणतात त्या. की कुणी बाबा काय म्हणायचे, कुणीतरी फसवलं तर आपण पण कुणाला तरी फसवावं, ही गोष्ट चुकीचीच आहे. पण कुणीतरी फसवलंय म्हणून आपण खचून जाणं, ही सुद्धा गोष्ट तितकीच चुकीची आहे. आपण स्वतःवर पण नाही अन्याय केला पाहिजे. आपण तेवढंच चांगल्या रीतीनं जीवन जगलं पाहिजे. ती व्यक्ती ज्यावेळेला होती त्यावेळेला मी समाधानी आणि ती व्यक्ती नाही आहे तर आता असमाधानी, असं जीवन नाही आपल्याला जगायचं. आपण स्वतःला पण नाही त्रास दिला पाहिजे. लोकांना त्रास नाही देत तर आपण स्वतःला पण नाही त्रास दिला पाहिजे. आपण छान रीतीनं जगलो पाहिजे. हे प्रत्येक वेळेला मला बाबांनी शिकवलं. आईंचे त्यामुळं म्हणतात आईंच्या लवकर बाबा जवळ आले, का तर त्यांचे विचार आईंसारखे होते म्हणतात. आणि ह्या सगळ्यामध्ये लग्नाच्या वेळेला ज्यावेळेला मला प्रॉब्लेम यायला लागले, त्यावेळेला बाबांनी एक शब्द बोलला म्हणला. कधीही बाबांनी असं काही नवस केले नाहीत, कधी कुठले काही हे केले नाहीत. पण बाबा आईंच्या पुढं बोलले म्हणतात, की माझ्या मुलीचं लवकर चांगल्यातल्या चांगल्या घरात माझ्या मुलीचं लग्न ठरू द्या आई. आणि मी ना चरित्राची पारायणं करीन, 5 पारायणं करीन. वर्षात मी 5 वेळा चरित्र वाचन करेन म्हटल्या. सलग चरित्र वाचन. एकदा झाले की दुसऱ्यांदा, दुसऱ्यांदा झालं तिसऱ्यांदा. असं मी चरित्र वाचन करेन, असं ते बोलले. तर मी बोलले, "बाबा हे काही गरज आहे का असं काहीतरी हे करायची? आणि वर्षात 5 वेळा होईल, नाही होईल, कशाला हे काहीतरी असं बोलताय?" तर "नाही, करून घेतील आई" बोलल्या. आणि बाबांनी हे म्हणजे आईंच्या समोर बोलले आणि मला सांगितलं त्यांनी, की मी असं-असं बोललोय आईंना. तर मला एक विचित्रपणा वाटला, का तर चरित्र मोठं आहे. वर्षात 5 वेळा होईलच असं नाही. तर मी तसं बोलल्यानंतर बाबा म्हटले, "आई करून घेतील." आणि तुम्हाला सांगू म्हणतात, महिन्याच्या आत मला जे स्थळ आलं, ते बाबांना पण पसंत पडलं आणि तिकडं पण सगळ्यांना मी पसंत पडले म्हणल्या. आणि खूप आईनी आधीपासूनच जवळ घेतलेलं होतं. खूप चांगल्या रीतीनं आईंचे जे नियम, जे संस्कार होते, ते पूर्वीपासून बाबांच्यात असल्यामुळं ते लगेच माझ्यात उतरायला वेळ नाही लागला म्हणल्या. बाबांनी तशा पद्धतीनं घडवल्यामुळं आईनी लवकर कृपा केली. लग्नाच्या वेळेला जे प्रॉब्लेम येत होते ते पण हे झाले आणि खूप चांगल्या घरात माझं लग्नही झालं म्हणल्या ताई. इतकं चांगलं मला मिळालेलं आहे, की मला कधी-कधी असं वाटतंय एक आई नव्हती, ही एकच गोष्ट सोडली, तर आयुष्यात कधीच कुठली गोष्ट कमी नाही पडली मला. आणि बाबा असे होते त्यामुळं मला आईची पण कमतरता कधी नाही जाणवली म्हणतात. तर त्या म्हणत होत्या, माझं लग्न झालं, खूप चांगल्या घरात लग्न झालं. एखाद्या राजकुमारीसारखं माझं हे होतं म्हणल्या, थाट-माट. माहेरी पण आणि सासरी पण तसंच मला सगळं मिळालं म्हणल्या. आणि ज्यावेळेला मी लग्न झाल्यावर आले म्हणल्या पहिल्यांदा माझ्या घरी. सुरुवातीला जे पहिले 5-6 दिवस होते म्हणल्या, तर म्हणजे माहेरी येण्यासाठी आधी 5-6 दिवस आपण सॉरी 5-6 दिवस जे राहतोय आणि मग नंतर माहेरी येतोय. तर त्या 5-6 दिवसात म्हणतात मला हे पूर्ण जाणवलं होतं म्हणल्या, की ह्या फॅमिलीमध्ये मला कधीच कशाची कमी नाही पडणार. हे मला तिथं त्यावेळेलाच जाणवलेलं होतं. का तर कुठेतरी काहीतरी कोणतरी चुकीचं किंवा वाईट किंवा कसे तरी बोलणारे थोडेफार तरी जाणवतात. तसं काहीच जाणवलेलं नव्हतं. आणि तिथं मी खूप चांगली राहणार हे मला माहिती होतं म्हटल्या. ज्यावेळेला 5 दिवसानं आले त्यावेळेला मात्र ही गोष्ट मला जाणवायला लागली, की बाबा खूप वाईट परिस्थितीत आहेत असं. का तर एकटे पडलेले होते. बाबा एकटेच आणि मला पण ते फार बेकार वाटायला लागलं म्हटलं. आणि मी माझ्या ह्यांना फोन करून विचारलं म्हटलं, की बाबांना पण थोडे दिवस घेऊन येऊ का? माझ्यासोबत जे 5 दिवस आलेले होते, बाबांची चुलत बहीण आलेली होती एक म्हटलं माझ्याबरोबर 5 दिवसासाठी. आणि मग ज्यावेळेला बाबांना घेऊन येऊ का असं बोलले, त्यावेळेला माझ्या सासूबाई स्वतः बोलल्या म्हणल्या, "घेऊन ये त्यांना आणि राहू दे थोडे दिवस त्यांना जसं बरं वाटेल तोपर्यंत इथं राहू देत." तर बाबा यायला तयार नव्हते म्हणल्या. माझ्या सासूबाई स्वतः म्हणल्या, की "या तुम्ही."
असं कधीही होणार नाही म्हणल्या, की 5 दिवसानंतर मुलगी माहेरी जाते आणि माझ्या बाबांना घेऊन येऊ का म्हटल्यावर, हां, लगेच ये, ये म्हणतील तिकडची लोकं. पण त्या लोकांनी माझ्या बाबांना बोलवून घेतलं आणि तुम्हाला सांगू म्हटल्या म्हणजे आमची युरोपची ट्रिप होती नंतर म्हणजे जाण्यासाठी बाहेर जाण्यासाठी नवीन लग्न झाले म्हणून ते. तर म्हटल्या तिकडं सुद्धा माझ्या बाबांना आम्ही घेऊन गेलेलो होतो. म्हणजे असं कुठं नसेल पण आम्ही घेऊन गेलेलो होतो म्हटल्या आईंच्या कृपेने आणि पूर्ण ह्याच्यामध्ये तेवढ्या टूरमध्ये बाबांनी इतकं नामस्मरण केलं, इतकं नामस्मरण, प्रचंड नामस्मरण आणि त्याच्यानंतर आमच्या तिकडचं घर हे करून बाबा इथं कायमस्वरूपी राहायला तयार नव्हते म्हणून जवळच घर घेतलं आहे म्हटलं. आमच्या बाबांना पण एक फ्लॅट जवळच घेतलेला आहे म्हटलं. तिकडचं त्यांचा विकून इकडं जवळच पुण्यामध्ये घेतलेला आहे म्हटलं, की मी रोज त्यांना भले बाबा एवढे मानी आहेत, की ते नाहीत आमच्याकडे येऊन राहणार म्हटल्या. माझ्या घरचे कुणीही असे नाही आहेत, की त्यांना नाही इथं नको असं कोण म्हणणार नाही. पण त्यांना नाही ते रुचत म्हटलं आणि ते तुम्हाला खरं सांगू म्हटलं मला सोडून कधी राहिलेले नाहीत. तर अगदी जवळ असल्यामुळं ते उगीचच काहीतरी निमित्त काढून काहीतरी खायला करून घेऊन सगळा स्वयंपाक त्यांना येतोय म्हटलं सगळं घेऊन माझ्याकडे येतात. सगळ्यांसाठी बनवतात आणि फक्त ते म्हणजे एक वेगळं घर आहे म्हणून आहे. पण आम्ही एखादा दुसरा दिवस जातोय म्हणले, पण आम्ही न भेटता राहत नाही आणि ही सुद्धा तजवीज आईंनी करून ठेवली. तर तुम्हाला सांगते म्हणतात इतक्या सगळ्या गोष्टी मला असं वाटलं नव्हतं, की लग्न झाल्यावर मला असं सासर मिळेल, की मी माझ्या बापाला सुद्धा किंवा माझा जीव म्हणला तरी चालेल माझे वडील तर त्यांना मी अगदी जवळ आणून ठेवू शकते, असं कधीच वाटलं नव्हतं म्हणल्या. पण आईनी ती सगळी तजवीज करून ठेवली म्हणल्या. माझ्या बाबांची म्हणजे आता वय वाढत चाललेलं आहे म्हटल्या तर त्यांना कुठंतरी एकटं पडू नये किंवा एकटं वाटू नये, एकटं राहू नये त्यांनी म्हणून आमची फॅमिली आणि त्यांना असं आम्ही म्हणतच नाही म्हटलं की जाऊन तिथं राहावं आपण ते स्वतः तिथं जाऊन राहतात म्हटलं. तर हे अशा पद्धतीनं म्हटलं सगळं छान झालेलं आहे आणि आत्ताच म्हटल्या तूर्त म्हणजे एक 5-7 वर्ष झालं म्हटलं मला मुलासाठी पण खूप वेळ झाला म्हटलं. म्हणजे ज्या वेळेला लग्न झालं त्याच्यानंतर मला मुलासाठी पण थोडंसं प्रॉब्लेम येत होते. त्याच्यासाठी सुद्धा बाबा टेन्शन घ्यायचे काही काळ आणि आईंचं सारखं हे करायचे की आई माझ्या मुलीला. पण तुम्हाला खरं सांगू म्हटलं त्यातनं सुद्धा म्हणजे बाहेर काढलं आईंनी आणि खूप म्हणजे चांगले मुलगा झाला, मुलगी झाली. हे दोन्हीसुद्धा गोष्टी बाबांच्या मनासारख्या झाल्या. नाहीतर बाबांना त्या गोष्टीचं पण खूप सारं टेन्शन होतं म्हटलं आणि त्या सगळ्या गोष्टी पण झाल्या. माझी मुलं पण आता म्हणजे वडिलांकडे वगैरे जात येत राहतात. त्यामुळं त्यांना खूप असं काही आपण एकटं आहे असं नाही वाटत. कुठेतरी जरी वाटत असलं तर ती गोष्ट थोडीफार राहणार म्हणतात त्या. पण अशा पद्धतीनं आईंनी सगळं चांगलं केलेलं आहे म्हणतात. कुठली गोष्ट मागं राहिली आहे असं वाटत नाही आयुष्यात म्हणतात. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.